तिकडे ठाणे महापालिकेच्या महापौरांची आज घोषणा झाली। महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं। आजच पदग्रहण सोहळा आता पार पडणार आहे। आज पहिली महासभा देखील असणार आहे। ठाणे महापालिका सभागृह फुलांनी सजवण्यात आलं। ठाणे महापालिकांच्या महापौरांची घोषणा झालेली आहे। तब्बल 3 वर्षाहून अधिकचा प्रशासकीय राजवटीचा काळ सरल्यानंतर महापालिकेच्या निवडणुकी झाल्यानंतर आता आज महापौर जे आहेत ते विराजमान होणार आहेत। महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात तयारी देखील करण्यात आलेली आहेत आणि आपल्यासोबत महापौर शर्मिलाजी पिंपळकर गायकवाड आहेत। काय नेमक्या भावना आहेत? कारण एससी प्रभाग पडल्यानंतर आपलं नाव येणं आणि महापौर पदासाठी आपली वर्णी लागणं। सर्वांना माझा नमस्कार, जय महाराष्ट्र। खरं तर 2017 आणि 2022चा कार्यकाळ संपल्यानंतर 4 वर्ष प्रशासकीय राजवट होती आणि कुठेतरी शिंदे साहेबांचं धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं खरं तर हा बालेकिल्ला आहे आणि याचं जतन करून ठेवण्याचं काम आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी खूप चांगल्या प्रकारे ठाणे शहर त्या हँडल करून ठेवलं आहे आणि हा भगवा या ठाणे महानगरपालिकेवर सतत फडकत राहील अशी मी आशा व्यक्त करते। साहेबांच्या कामातून जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा जी कामं साहेबांनी केली, तळागाळातल्या लोकांपासून तळागाळात उतरून कामं केली आणि ठाणे शहरामध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं काम केलं गेलं, तर ठाणे शहरात पणही आम्ही नगरसेवक म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखालीच कामं करत असतो। 2022चा कार्यकाळ संपल्यानंतर विशेष निधी दिली गेली आम्ही सर्व नगरसेवकांना ठाणे महानगरपालिकेच्या आणि त्याच्यातून जे आम्ही या प्रभागांमध्ये कामं केली त्या कामांवरच्या जोरावरच मला असं वाटतं की उमेदवारी दिली गेली आहे। पण एकंदरीत पाहायचं झालं तर निवडणुकीची धामधूम होती, धगधग, थोडीफार मनात धाकधूक असेल। निवडून आल्यानंतर असं वाटलं होतं का की मुंबईनंतर ज्या महापालिकेकडे बघितलं जातं त्या महापालिकेच्या महापौरपदी आपलं नाव चर्चेत येईल किंवा वर्णी लागेल? नाही, एससी कास्ट पडणं खरं तर वाटलं नव्हतं। असं म्हटलं की जातं की 25-30 वर्षानंतर एससी वॉर्ड पडतोय, त्यामुळे अशी अपेक्षा कुठेच नव्हती की एससी वॉर्ड पडेल आणि महापौर म्हणून आमचे 8 उमेदवार होते खरं तर आणि त्याच्यातून माझं नाव शिंदे साहेबांनी निवडलं, तर मी खरंच त्यांचे धन्यवाद मानते। पण